भागवत कथा श्रवण केल्यामुळे श्रीमद भागवतान मुक्ती सप्तान वाचन करू. 7 दिवस भागवत कथेचं श्रवण केलं, मुक्ती प्राप्त झाली. शुकाचार्य म्हणतात बाबा तुला परीक्षित राजा धन्य, 7 दिवस माझी कथा ऐकलीस, तुला हो नरदेह प्राप्त झाला, तुला मोक्ष प्राप्त झालं, तू सगळ्या पापातून मुक्त झालास. पण तुला शापाप्रमाणे तुला देह सोडावा लागणार. देह कुणाला ठेवता येत नाही, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, आणि म्हणून देह सोडावा लागेल. या सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी परीक्षित राजाची वृत्ती अशी झाली, राजे म्हणू लागले कुठं आहे तो सर्प. काय जास्त आवाज कमी, आवाज माझा बसला थोडा गेम म्हणून. कुठं आहे तो सर्प. आता माझा उद्धार झाला, माझा उद्धार झालाय. आता तो सर्प कधी जरी येऊन त्यांनी दंश केला तरी मी मरायला तयार आहे, मी देह सोडायला तयार आहे. आणि तो सर्प निघाला, सर्प निघाला. आता काही क्षणामध्ये येतोय, सूर्य खाली चाललाय, सर्प धावत निघाला सर्प चावण्याकरता. परीक्षिती राजा समोर आहे. शुकाचार्य सांगतात सुका परीक्षिती मी जोपर्यंत जिथं आहे तोपर्यंत सर्प येणार नाही, सर्प चावण्याकरता मला इथून जावं लागेल. आणि शुकाचार्य उठून निघून गेले मार्गाने. शुकाचार्य जात असताना परीक्षित राजांनी सांगितलं तसं जाऊ देणार नाही, ज्यांच्याकडून 7 दिवस कथा ऐकली त्यांचं पूजन करावं लागेल. पूजन केलं. तुम्हाला दक्षिणा काय देऊ बाबा. काही नको बाबा राजा. दक्षिणा दिली, भोजन केलं, पूजन केलं. शुकाचार्य निघून गेले. म्हणू लागले आता कुठं आहे तो सर्प, तक्षक कुठे आहे, कधी मला चावणार आहे. तो तक्षक जवळ येऊ लागला. पण राजांचा बाकीच्या लोकांनी राजांना मरू द्यायचं नाही, सर्पदंश होऊ द्यायचा नाही असा हट्ट धरला होता. त्यांनी एक मोठा सुंदर पाळणा केला. पाळणा 2 खांब रवले, त्या खांबाचा वर पाळणा बांधला, वर छत्र धरलं आणि खांबाच्या भोवती गोल अग्नी पेटवला की सर्पाला जेणेकरून तिकडे जाता येणार नाही. 2 खांब आहेत, 4 बाजूने सगळा गोल असा अग्नी आहे. साप जाणार कुठून, वरून पडून वर छत्र धरले, जाणार नाही. वर पाळणा आहे, पाळण्यात राजा बसलाय, सर्प येऊ शकत नाही. तरी सुद्धा सर्प आलाच, दंश केलाच. तर उतारी बोलवला, उतारी मांत्रिक, मंत्र म्हणून विष उतरायचं असे मांत्रिक होते बरं का. आणि ती मांत्रिक बोलवला. आणि नेमकं साप, आता मला सांगा साप कधीचा होता, लक्षात घ्या. अर्जुन असताना साप होता. अर्जुन गेला, अर्जुनाचा पोरगा गेला अभिमन्यू, आणि अभिमन्यूचा पोरगा राजा परीक्षिती. हा म्हातारा होता आला होता. म्हणजे सर्पाचं वय किती असेल, आज्यानं कृत्य केलं होतं लक्षात ना. अर्जुनाने त्या सापाच्या आईला तोंड ठेचून मारलं. सांगितलं ना पहिल्या दिवशी. तोंड ठेचून मारल्यामुळे त्या सापाने सांगितलं अर्जुना माझ्या निष्पाप आईला तोंड ठेचून मारतोस, माझ्या आईने तुझं काय बिघडवलं होतं. माझ्या निष्पाप आईला मारलंस ना, तुझ्या आईचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही अर्जुना. तुला माझ्या आईचा बदला घेणार म्हणजे घेणार. तेव्हापासून ती सर्प वाट पाहून होता आणि तो दिवस आज उजळला. सर्प त्या ठिकाणी येऊन निघाला. एवढ्यात दोघांची भेट झाली रस्त्यानं. कोणाची, जो विष उतरण्याकरता चालला होता मांत्रिक आणि सर्प. ही सर्प मोठा घाळ चाललेला. तिकून मांत्रिक आला, माझ्यासारखाच होता, अंगावर कपडे घातलेले, मी नव्हतो बरं का, गंध वगैरे लावलेला. अंदाजाने ओळखलं तुम्ही कोण, ब्राह्मण का हो, मांत्रिक का हो, कुठे निघालाय परीक्षित राजाकडे. का मला त्यांना सांगितलं की ते कुणीतरी त्याला सर्प दंश करणार आहे आणि ती सर्पाचं विष सूत्र आम्ही निघालोय. सर्पाने सांगितलं कशाला निघालास, हो माघारी, मीच सर्प आहे, मीच दंश करणार आहे, पुढे येऊ नकोस, जा माघारी. ती मला नाही मी वचन दिलं, मी येणार म्हणजे येणार. अरे तू कशाला माझ्या नादी लागायला, तुला माझं विष माहिती आहे का, तुला माझी परीक्षा बघायची का. थांब जरा इथे. वडाचं झाड मोठं, त्या वडाच्या झाडावर एक गुरवाचं पोरग ते पानं तोडण्याकरता, पत्रोळ्या करण्याकरता वर चढलं होतं. बघ माझा पराक्रम. आणि त्या सर्प गेला आणि त्या वडाच्या मुळीला दंश केला. बुडाला दंश केल्याबरोबर तर काही मिनिटांमध्ये हाय असंच वडाचं झाड त्याची राख झाली, राखून खाली पडली. एवढं विष होतं त्या सापामध्ये. मुळीला दंश केल्याबरोबर त्या वडाच्या झाडाची, मोठं झाड, त्या झाडाची राख झाली, राखून खाली पडली पोरासहित गुरुवाच्या. आणि सांगितलं बघ माझ्या विषयात ताकद कमी आहे का, कशाला नादी लागलास माझ्या, जा माघारीतनं. मांत्रिक म्हणला झालं का तुझं बोलून, झालं ना तुझं, सर बाजूला. आता माझा पराक्रम बघ, ती बी काय कमी नव्हता. तुझं झालं ना सर बाजूला. तो सर्प बाजूला सरला. यांनी संजीवनी मंत्र म्हणायचा जप सुरू केला आणि संजीवनी मंत्राच्या जपावर पुन्हा जसं झाड होतं तशाला तसं पुन्हा उभा केलं.
जश्याला तसं झाड पुन्हा उभा केलं, गुरुवाच्या पोरा सहित जिवंत जीवोलं झाड केलं. बघ म्हणले माझ्याकडं. आणि मग शरणाला नमस्कार बरं का, फारच तुमची विद्या बलवान आहे हो. कुठं शिकला, कुठं गेला होता शिकायला? खूपच तुमची विद्या चांगली हो. बरं जाऊ द्या, तुम्ही राजाला तिकडे 20 उतरण्याकरता येणार आहे. 20 उतरल्यानंतर तुम्हाला राजा काय देणार आहे? म्हणजे एवढ्या एवढ्या मोहरा, त्याच्यापेक्षा मी दुप्पट आता इथं देतो. त्याच्यापेक्षा तुम्हाला राजाचे धन देणार आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट मी आता इथं देतो. ते धन घ्या सुटा महागाई. गुरुवरे तात्या सांगत असतात पंडातात्या, काय ब्राह्मण मोहाला भाळा, धन घेतलं गेला निघून, काय मरावं लागलं राजाला, गेला निघून. आणि मग सरपंच तिकडे निघाला. पण त्यांनी त्रास केला होता की वर अग्नी असल्यामुळे पुढाला, खंबाच्या पुढाला अग्नी आहे, वर पाळणा आहे, पाळण्यात राजा आहे, कुठून सरपला जायला चान्स नाही. आणि एवढ्यात सुद्धा वेळ चुकणार नाही. कुणालाच आजपर्यंत मृत्यू चुकला नाही, कुणाला चुकवता येणार नाही, चुकवणं शक्य सुद्धा नाही. एवढ्यात दिवस मावळा गेला. राजा म्हणले आता दिवस मावळा की दिवस संपला, विषय संपला, तुम्हाला पुन्हा मरण नाही. आणि एवढ्यात एक बोर विकणार आला. घ्या बोर, चांगले गायकवाडवाडीचे जमिनी बोर. म्हणले कुणी आणले होते? म्हणले आबानंद तिराणातून आणले होते, घ्या बोर. बोर विकणार आला. राजाने 7 दिवस काय खाल्लं होतं? राजाने सांगितलं 7 दिवस अन्नाचा कण नाही खाल्लेला. एक काम करा, बोर उपवासाला चालते, बोर घ्या बोर. काही बोर घेतले आणि राजाला वर पाळण्यात दिले. हित दुर्बुद्धी झाली. महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मनाला दुर्बुद्धी सुचली, ते बोर मागून घेते. पहिलंच बोर फोडलं आणि त्यात तो भुजंग जाऊन बसला होता लहान रूपात. पहिलंच बोर घेतलं, बोर फोडलं. महाराजांनी वर्णन केले, बोरामध्ये असे आळी ते काळी सावध. अरे बोर किडकाय किडकाय म्हणेपर्यंत आळीचा भुजंग तयार झाला आणि राजाच्या कंठाला दंश केला. राजा गतप्राण झाला. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव